नक्षलवादी संघटनांना रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं आणलेलं विशेष जनसुरक्षा विधेयक काल विधानसभेत मंजूर झालंय. परंतु हे विधेयक मंजूर करून घेत जनसुरक्षा कायदा आणण्याच्या मागच्या सरकारच्या हेतूवर शंका उपस्थित होऊ लागली आहे. सरकारनं या विधेयकात नक्षलवादी आणि कडव्या डाव्या विचारसरणीच्या संघटना किंवा त्यासारख्या संघटना यांची स्वतंत्र व्याख्या दिलेली नाही. त्यामुळे जनसुरक्षा विधेयकावर 12,000पेक्षा जास्त व्यक्ती आणि संघटनांनी सूचना आणि आक्षेप नोंदवलेत. मात्र त्याची जनसुनावणी झालेली नाही. विधिमंडळाच्या संयुक्त चिकित्सा समितीनं या विधेयकावरील आमदारांचं म्हणणंच ऐकून घेण्यात आलेलं नाही, असाही आरोप विरोधी पक्षांकडून होतोय. सध्या देशात अस्तित्वात असलेले कायदे नक्षलवादाचा बिमोड करण्यासाठी सक्षम असताना नव्या कायद्याची गरज काय, असा प्रश्न उपस्थित होऊ लागलाय. या पार्श्वभूमीवर जनसुरक्षा कायद्याचं स्वरूप नेमकं कसं आहे हे जाणून घेऊया ग्राफिक्सच्या माध्यमातून. कसा आहे जनसुरक्षा कायदा? जनसुरक्षा कायदा हा एक अजामीनपात्र आणि प्रतिबंधात्मक कायदा आहे. या कायद्यानुसार जर सरकारला वाटत असेल की एखादी व्यक्ती सार्वजनिक सुव्यवस्थेसाठी किंवा राष्ट्रीय सुरक्षेसाठी धोका आहे, तर त्या व्यक्तीला कोणत्याही आरोपांशिवाय ताबडतोब अटक केली जाऊ शकते. यापूर्वी केंद्रीय कायद्याअंतर्गत कारवाई करताना अनेक वेळा प्रशासकीय अडचणी आणि पूर्वपरवानगीचे अडथळे येत असल्यानं हा नवा कायदा आणला जात असल्याची राज्य सरकारची भूमिका. देशातील काही नक्षलग्रस्त राज्यांमध्ये असा विशेष कायदा आधीपासूनच अस्तित्वात आहे. हा कायदा राज्याच्या अंतर्गत सुरक्षेसाठी एक प्रभावी कायदा असेल, असा महाराष्ट्र सरकारचा दावा. महाराष्ट्राला जनसुरक्षा कायद्याची आवश्यकता काय? हा जनसुरक्षा कायदा प्रामुख्यानं राज्याच्या अंतर्गत सुरक्षेशी संबंधित आहे. या कायद्याचा मुख्य उद्देश नक्षलवादी, माओवादी आणि अंतर्गत सुरक्षेला धोका निर्माण करणाऱ्या इतर संघटना आणि व्यक्तींवर कारवाई करणं असा आहे. जनसुरक्षा कायद्यातील तरतुदी काय आहेत? राज्य सरकार एखाद्या संघटनेला बेकायदेशीर संघटना जाहीर करता येऊ शकेल. तसंच सरकारला त्या संघटनेचं कार्यालय, परिसर तसंच इतर संपत्ती जप्त करता येईल. संघटनेला बेकायदेशीर ठरवण्यासाठी उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या समकक्ष 3 सदस्यीय सल्लागार मंडळ असेल. सल्लागार मंडळाच्या परवानगीनंतरच एखाद्या संघटनेला बेकायदा जाहीर करता येईल. त्यामुळे एखाद्या अधिकाऱ्याची मनमानी चालणार नसल्याचा सरकारचा युक्तिवाद आहे. सरकार बेकायदेशीर म्हणून घोषित करण्यात आलेल्या संघटनांच्या बँक खात्यांमधील रक्कम गोठवू शकतं. प्रत्यक्षात नक्षलवादाविरोधात हा कायदा आणण्यात येतोय असं सरकारकडून सांगितलं जात असलं तरी प्रत्यक्ष या कायद्याचा गैरवापर करून सत्ताधाऱ्यांविरोधात आवाज उठवणाऱ्यांचा आवाज बंद करण्याचं काम केलं जाईल, अशी भीती कोल्हापुरातील विविध राजकीय पक्ष संघटनांच्या पदाधिकाऱ्यांकडून व्यक्त होतीये. पण ह्या कायद्याचा उपयोग जनसुरक्षा कायदा म्हणायचा की भाजप सुरक्षा कायदा म्हणायचा, ही शंका अजूनसुद्धा महाराष्ट्रातील असंख्य लोकांच्या मनात राहिलेली आहे. कशासाठी या कायद्याची गरज होती? कायद्याची गरज नसताना हा लादलेला कायदा आहे, तो भविष्यामध्ये एका आणीबाणीच्या दिशेने जाताना दिसेल, हे बाकी माझ्या मनात कुठली तीळमात्र शंका नाही आहे. गरज नसताना कायदा करायचा, बोटचिपी करायची, जनआंदोलन मोडून काढायचे, म्हणजे तोंडावर बोट, डोळ्यावर पट्टी आपल्या बांधायची, कान ऐकून नुसतं बंद करून घ्यायचे, अशा पद्धतीने आवाज बंद करण्यासंदर्भात ह्या कायद्याचा भविष्यामध्ये वापर होऊ शकतो. 3 लोकांची कमिटी आहे. ह्या कमिटीची मध्ये सुद्धा ह्या सरकारच्या बाजूनच ते निकाल देणार, हे त्या चळवळीतल्या कार्यकर्त्याला पाठीशी घालतील किंवा त्याचं म्हणणं खरं करेल, असं काय होणार नाही. तर हे खरं तर ही संविधान संपवण्यासाठी, ही लोकशाही संपवण्यासाठी एक अधिकार आणि जो काही या ठिकाणी संपूर्ण जगभर मार्क्सवाद आहे, लेनिनवाद आहे, परंतु याच्यामध्ये भारतामध्ये सुद्धा संविधानाच्या बाहेर चाकोरीच्या बाहेर कोणी नाही आहे. ही परिस्थिती असताना सुद्धा या ठिकाणी सरकार जे काही करू पाहत आहे, हे संविधान संपवण्याचं हे पाऊल आहे, असं आपल्या माध्यमातून मला सांगायचं आहे. कारण हे संविधान जे लावलेलं आहे, या संविधानामुळे आपल्याला जे स्वातंत्र्य मिळते, अभिव्यक्तीसारखं स्वातंत्र्य आहे, यामध्ये आपली मुस्कट दाबी होऊ नये. कारण अर्बन नक्षलवाद म्हणत असताना हा जर सरसकट वापरला गेला तर समाजामध्ये जो का आता माझं एक कर्तव्य आहे, जिथं अन्याय होतं तिथं काय तर आपण काम केलं पाहिजे, त्याला विरोध केला पाहिजे. तर अशा पद्धतीनं त्याचा जर सरसकट गैरअर्थ घेतला, कायदे चांगले असतात परंतु कायदा वापरणारा जर प्रत्येकाला जर राष्ट्रद्रोही म्हणायला आला तर याचा दुरुपयोग होणार आहे. सरकारनं या कायद्याबद्दलचा संभ्रम संपवण्यासाठी जनसुनावणी घ्यावी, अशी मागणी सुद्धा होतीये. सरकारच्या चुकीच्या धोरणांना आणि जनतेची फसवणूक जी आहे त्याच्या विरोधात लढतायत
त्यांना नियंत्रित करायचं, त्यांची अभिव्यक्ती नियंत्रित करायची. विचारवंत असतील, साहित्यिक असतील, या सगळ्यांचे आवाज थांबवणं हा याच्यामध्ये दुष्ट हेतू दिसतो आणि म्हणून त्याला आमचा विरोध आहे. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्ष ठामपणे त्याला सातत्याने रस्त्यावरती विरोध करत राहील. म्हणजे जनसुरक्षा विधेयक आल्यानंतर ह्याच्या चुका 12,000 लोकांनी सांगितल्या, त्याची कसली दखल राज्य सरकारनं घेतलेली नाही. जनसुरक्षा विधेयकाच्या निमित्तानं जो नक्षलवादी शब्द होता तो डाव्या अतिरेकी संघटना शब्द घालून परत हलवून खुट्टा भक्कम करतात. तसं त्यांनी डाव्या चळवळी मोडून काढण्याचा चंगच बांधला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. जनसुरक्षा विधेयक लोकशाहीला एक आव्हान आहे आणि म्हणून याच्याविरुद्धचं आंदोलन आम जनतेला घेऊन आम्ही करणार आहोत. आम जनतेने यात भागीदारी करावी. नक्षलवाद विरोधी असेल तर त्याच्या नावात नक्षलवाद विरोधाचा उल्लेख का नाही अशी विचारणा होतीये. त्याचबरोबर ज्या शहरी दहशतवादाचा भाजप आणि मित्रपक्षांच्या नेत्यांकडून वारंवार उल्लेख केला जातो त्याचा या कायद्याच्या मसुद्यात उल्लेख नसल्याचं या विधेयकासाठीच्या संयुक्त चिकित्सा समितीचे अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी एका बैठकीत स्पष्ट केलंय. त्यामुळे जनसुरक्षा विधेयक खरंच जनतेच्या सुरक्षेसाठी आणलं जातंय की जनतेनं सरकारच्या विरोधात आवाज उठवू नये यासाठी सत्ताधाऱ्यांच्या सुरक्षेसाठी हा कायदा आणला जातोय अशी विचारणा करत विविध पक्ष संघटना या कायद्याविरोधात रस्त्यावर उतरण्याच्या तयारीत आहेत.